वैयक्तिक आणि संघाचा पहिला बॉल या ठिकाणी घेऊन जातोय ऑन साईडला पुरेपूर फायदा उचललेला आहे आणि या पहिल्याच बॉलवरती हा चौकार आलेला आहे. अगोदरच सफल झाला होता हा फलंदाज, कारण की आज जर बघितले प्रत्येक बॅटर जे बघितलेत की त्यांनी आज जास्त करून ऑन साईड आणि मिड विकेट या दिशेने जास्त फटके खेळलेले आहेत. चौकाराने सर्वांचं स्वागत केलेलं आहे आणि या बॉल जर आला नसेल तर दुसरा बॉल तिकडे पाठवून द्यायचा आहे. क्षेत्ररक्षण लावलेला आहे परंतु पंचांपर्यंत बॉल दुसरा पोहोचवायचा आहे. तिथे तो बॉल घेऊन यायचा. मात्र एखादा लहान मुलगा असेल तर त्या मुलाला तिकडे पाठवायचा आहे बॉल आणण्यासाठी. पहिल्याच बॉलवरती चौकार आणि या चौकाराने 4 धावा तिच्या अकाउंटमध्ये येत आहेत. कारण की जसं बँकेमध्ये आपण गेल्यानंतर पॅन कार्ड आणि आधार कार्ड लागतं तेव्हाच मित्रांनो हे अकाउंट खातं खोललं जातं आणि तसंच इथे अकाउंट खातं या ठिकाणी खोललेलं आहे. संघाचं सुद्धा आणि आपलं सुद्धा या ठिकाणी खातं खोललेलं आहे. चौकाराने त्याच्या अकाउंटमध्ये 4 धावा म्हणजे पाहायला मिळत आहेत. एकदा क्रॉस केला शॉर्ट फाईन एक दिशेला बॉल जातोय. एक धावा ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. बॉल सण त्या दिशेने निघून जातोय. मात्र इथे धावा जरूर मिळत आहेत. असं वाटलं होते की फाईन लेगच्या दिशेने बॉल सीमारेच्या बाहेर जाईल की काय, मात्र तसं होताना दिसत नाही. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावेने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेलं आहे. 6च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. विश्वासकडे भरपूर विश्वास आहे परंतु चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. परंतु या वेळेला अतिशय चांगला बॉल बनावा लागेल. हॉकामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय हा गोलंदाज. अतिशय बॉल पडल्यानंतर थोडासा हुसली घेतोय. सरळ चेंडू मला वाटतं ऑफस्टंपवरनं सरळ चेंडू निघून जातोय स्ट्रेटच्या हातामध्ये. हीच गोलंदाजी चांगली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल विश्वास. स्ट्राईक ड्राईव्ह केला जातोय. फटका लेफ्टच्या दिशेने तर सगळ्यांच्या आतमध्ये या ठिकाणी घातक करू शकतोय. मात्र इथे जर तालमेल व्यवस्थित नव्हता आणि फलंदाज या ठिकाणी फसला आणि गोलंदाजाने नक्की त्याला या ठिकाणी फसवलं जातोय. माझ्या क्षेत्ररक्षणामध्ये फलंदाज बाद झालाय आणि रनआउटच्या रूपाने पहिला अत्रा लागतोय या ठिकाणी आई चौंडाई नागले या संघाला आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. सुभाष परेट हिचा आउट. दुपारच्या सत्रामध्ये चालू असणारा मॅच आई चौंडाई नागले वर्सेस ओमसाई NSK शिलेतर या 2 संघामध्ये इथे आपण जर बघितलं तर पहिला विकेट या ठिकाणी गमावलेला आहे. धावसंख्या 6 असताना हा पहिला विकेट गेलेला आहे नागले संघाचा. आता मात्र दयानंद पाटील याला पाठवलं जातं वन डाऊनला. नंबर 3 क्रमांकावरती या फलंदाजाला पाठवलं जातं. अच्छी गेंदबाज यहाँ पे कर रहे विलास. इसी तरह से गेंदबाज करते रहेंगे तो यहाँ पे अच्छी गेंद डालते हैं, लेकिन बल्लेबाज यहाँ पे अच्छी बैटिंग यहाँ पे करना पड़ेगा नागला टीम को. नागला टीम भी बहुत अच्छे तरह से बैटिंग करे. 2 मैच में देखा था बहुत अच्छे तरह से बैटिंग की थी. इस बार फिर से गेंद लेके जाएंगे यहाँ पे. चौथी गेंद लेके जाएंगे और इस गेंद के ऊपर सामना करेंगे दयानंद पाटिल. और इस बार गेंद को घुमा दिया मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए और 6 रन से टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ 12 पर. इथे 12 धावा जरूर स्कोर वरती पाहायला मिळतात. 5 बॉलमध्ये 12 धावा या ठिकाणी शेवटचा बॉल असेल पहिली षटकातला. इथे शॉर्टपिच बॉल होता आणि अगोदरच इथे आपण बघितला क्रॉस केला बॉलला ऑन साईडच्या दिशेने. इथे जर बॉल लहान मुलं गेलेली आहेत तिकडे. संघाची धावसंख्या 12 वर. पहिली षटक आता मात्र पहिली षटकातला शेवटचा बॉल असेल या गोलंदाजाचा.
आणि या धावांवरती सर बघितलं तर 12 धावा धावफलकावर पाहायला मिळतात 5 चेंडूच्या समाप्तीने. सर अंतिम बॉल असेल शेवटचं ज्याला लास्ट गो आपण बोलतोय. टंबा ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न चौक केला होता. आता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. या ठिकाणी षटक संपला जातो. पहिली षटकामध्ये धावसंख्या आहे 12 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. एक गडीच्या बोबटल्यामध्ये आई चौंडाई नागरी संघाची धावसंख्या आहे 1 गडी बाद 12 धावा ह्या धावफलकावर आहेत या स्कोर बोर्डवरती. मात्र विश्वासाने चांगली गोलंदाजी केलेली आहे. म्हणजे बघा 12 पेक्षा जास्त धावा या ठिकाणी दिलेल्या नाहीत. म्हणजे ही चांगली गोलंदाजी केलेली आहे. आता मात्र NSK शर्यत संघामधून बघायचं आहे दुसरा षटक हाताळण्यासाठी कोण येतोय आणि कोणाच्या हातामध्ये षटक दिले जातोय. कारण की टेनिस क्रिकेट आपण बघतोय पूर्ण भारतामध्ये हे टेनिस क्रिकेट जर बघितलं तर जवळजवळ स्टेडियम पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. म्हणजे इतकं वेळ हे टेनिस क्रिकेटचं लागलेलं आहे. जरी आपल्या भारताचा आवडता खेळ हॉकी जरी असला तर आपल्या भारतामध्ये टेनिस क्रिकेट हा जास्त खेळला जातोय. आणि काय जबरदस्त हे टेनिस क्रिकेट भिवंडी परिसरामध्ये आपण बघितला तर भिवंडीमध्ये टेनिस क्रिकेटला ही टेनिस क्रिकेटची पंढरी समजली जातोय. आणि टेनिस क्रिकेट डे नाईट्स ही स्पर्धा मित्रांनो चालू असते भिवंडी परिसरामध्ये किंवा जुचंद्र कामन परिसरामध्ये सुद्धा आपण बघितलं 40+ तिथे सुद्धा नाईटची स्पर्धा चालू होती. त्याच्यानंतर नागरी संघाने सुद्धा नाईटची स्पर्धा आयोजित केली होती. म्हणजे अशा स्पर्धा म्हणजे टेनिस क्रिकेटला इतकं महत्त्व झालेलं आहे. यावेळी क्रॉस केल्यावर साईड बीड विकेट पॉइंटच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. हा षटकार आपण बघितला अनिल याच्या बॅटमधून आलेला हा षटकार उत्तुंग षटकार आपण बघतोय. आणि या षटकाराने टीमचा टोटल स्कोअर जाऊन पोहोचलेला आहे 18च्या घरामध्ये. काय जबरदस्त फटका होता. स्लॉप पावरती बॉल होता मात्र बॉल सरळ ऑन साईडला पाठवून दिलेला आहे 6 धावांसाठी. काय जबरदस्त हा फटका आपण बघितला. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या आहे ते 18च्या घरामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल गोलंदाज या ठिकाणी. हो यावेळेला एक बघायचं आहे हवेमध्ये या ठिकाणी संतोष चेंडूच्या खाली आणि वर कॅच आणि लॉंग ऑफ आणि मावट्टा लॉंगॉफच्या मध्ये हा झेल घेतलेला आहे. सुंदर झेल या ठिकाणी घेतलेला आहे. कारण ज्या वेळेला पहिला फटका या ठिकाणी षटकार खेचला त्यावेळेस हा दुसरा फटका त्याने खालून खेळायला हवं होतं किंवा थोडंसं स्पंच करायला हवं होतं. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये प्लेन थोडासा क्रॅच झालेला आहे अनिल याचा. आणि महत्वाचा चांगला फलंदाज बाद झालेला आहे नागरी संघाचा. आता मात्र नव्याने फलंदाज या ठिकाणी पाठवलं जातोय. संतोषाने अतिशय चांगला झेल घेतलेला आहे. चौचितच्या रूपाने फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 18 धावा. दुसरे षटक हे प्रतिपदावर चालू आहे आणि काय गोलंदाजी केलेली आहे परंतु षटकार लागल्यानंतर थोडासा त्याला कमबॅक करायला हवं होतं. तब्याने गोलंदाज झालेला आहे. फलंदाज योगेश पाटील हा देखील एक चांगला बॅटर आहे नागरी संघाचा. या वेळेला बॉल पडल्यानंतर मला वाटतं सरळ चेंडू तिथे निघून जातोय. ज्या पद्धतीने सरळ ट्रेन रेल्वे ट्रॅकवरनं जाते त्याच पद्धतीने या ठिकाणी सरळ बॉल सरळ स्टेजच्या हातामध्ये हा बॉल निघून जातोय. हीच गती असते कारण की जास्तीत जास्त गोलंदाज आपण बघितलं ऑफ स्टंपवरनं जास्त बॉल ठेवले जात आहेत. यावेळेला क्रॉस बॉलला पाठवून दिले 6 धावांसाठी मिळतात या ठिकाणी 6 धावा. आणि या 6 धाव्याने टीमचा टोटल स्कोअर आता जाऊन पोहोचलेला आहे 24च्या घरामध्ये 24 रन्स 24 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. की इथे NSK शर्यत संघ थोडासा नाराजमध्ये असेल की इथे आपल्याला मोठे फटके लागत आहेत गोलंदाजामध्ये. कारण की ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेला चांगला सराव करा कारण की म्हणजे मॅचमध्ये चांगली तुम्ही गोलंदाजी करू शकता. जर अशी तुम्ही खराब गोलंदाजी जर झाली चांगली बॅटिंग होतोय आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये तुम्ही जर बॉल देताय तर त्याचा पुरेपूर फायदा होऊ शकतोय सो बॅटरला. शॉर्ट पिच किंवा स्टंपवरती रॉकर बॉल तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करा. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस केल्याचा प्रयत्न. हो यावेळेस झेल सुटला जातोय. जरूर पूर्वेकडच्या दिशेनं झेल सुटला होता. झेल घ्यायला हवं होता परंतु इथे झेल सुटल्यानंतर एक जीवनदान या ठिकाणी मिळालेला आहे आणि धावा जरूर मिळतात. नागरी संघाला धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 25च्या घरामध्ये 25 रन्स
25 या स्कोर वरती बघतायत. एवढे क्रॉस केलाय, बॉलला पाठवून दिलेला आहे 6 धावांसाठी. जबरदस्त फटका आणि या षटकाराने असं वाटलं होतं की षटकार लागलेला आहे आणि षटकारानेच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. मला वाटतं 31च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. पाणी पिऊन घ्यायचं आहे कारण की मास्टरचे खेळाडू आहेत. 45 आणि 50च्या पलीकडे काही खेळाडू आहेत मित्रांनो. तर थकवा जर 31 धावा झालेले आहेत, 30 आणि 1 म्हणजे 31 धावा झालेले आहेत. षटकार खेचलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज असेल, गोलंदाज मार्कवर योगेश जाधव. NSK शिलता संघाचा एक चांगला गोलंदाज आहे योगेश. पहिला बॉल घेऊन जातोय. यावेळेला चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळायचा होता. यावेळी सगळं क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला भेटतोय. तितक्याच वेगाने एक धाव सुद्धा या ठिकाणी मिळाली जातोय. एक सिंगल धाव भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 32च्या घरामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा उष्टपड्डा जरूर यावेळेस स्पेल केला जातोय. अपघात बॉलला पाठवून दिलेला आहे. सरळ रोडवर तिकडे मला वाटतं बॉल जातोय आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या आहे. आता मात्र रन रेट थोडासा वाढत चाललेला आहे नागरी संघामध्ये. पुन्हा एकदा 3 षटकार सुद्धा झालेले आहेत. मला वाटतं दयानंद पाटील हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक म्हणजे या स्पर्धेमध्ये या ग्राउंडवरती आणखी एक इतिहास घडलेला आहे. या वेळेला असं वाटलं होतं की बॉल थोडासा बाहेर जाईल की काय असं वाटलं होतं. पंचांना मात्र बॉल सरळ निघून जातोय. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अच्छी गेंदबाज यहाँ पे कर रहे गेंदबाज योगेश. फिर से ही गेंद लेके जाएंगे और इसे यावेळेस पास खेळण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवून दिलेला आहे. पुन्हा एकदा 4 धावासाठी चौकार आणि या चौकाराने टीमचा टोटल स्कोर आता जाऊन पोहोचलेला आहे. या स्कोर बोर्डवरती धावा मात्र अतिशय झपाट्याने हे वाढत चाललेला आहे. त्यावेळेला 2020 मध्ये आपण बघितला होता जसा करोनाचा काळ आला होता मित्रांनो, जसा झपाट्याने तो रोग वाढत चालला होता तसाच या ठिकाणी झपाट्याने ही धावसंख्या ही वाढत चाललेली आहे. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. साहेब बॅटनी खेळायचा होता फलंदाजाला. डॉट चेंडू होतोय, चुकतोय या ठिकाणी फलंदाज. अजून की शेवटचा बॉल असेल गोलंदाजाचा योगेश. बॅक टू बॉल स्वतःच्या पालित्रामध्ये हा चेंडूला अडवायचा प्रयत्न केला होता. यावेळेस घातक करू शकतो आहे असं वाटलं होतं की हा स्वतःच्या पालित्रामध्ये जरूर रनआउटच्या रूपाने फलंदाज पाहत होते. या ठिकाणी नक्कीच फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. त्याने इसा आउट, ज्याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल कारण की चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी भरपूर त्यांनी मेहनत करायला लावली होती. चांगली बॅटिंग करत होता या ठिकाणी आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. आपल्या संघासाठी भरपूर त्यांनी मेहनत घेतली होती. त्याच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितलं आमच्या ऑफिशियल स्कोर या ठिकाणी आहेत 22 धावा आपण बघितला आणि नुकताच फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे आणि आपल्या संघाला त्यांनी पोहोचवलेला आहे. धावसंख्या आहे 10 फलकावर 42च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. येणारे आणखी बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत आणि इथे शरद फरलेला पाठवले जाते कारण की शरद देखील एक चांगला बॅटर आहे कारण की भरपूर उशिराने त्याला या ठिकाणी पाठवलेला आहे कारण की थोडासा केस झाल्यानंतर मला वाटतं त्याला उशिराने पाठवलेलं आहे. शरद फरले हा लेफ्ट राऊंड बॅट्समन आहे. या नागरी संघामध्ये एक लेफ्ट राऊंड बॅट्समन बघतोय. त्याच्यानंतर चॅम्बर मास्टर कामन या संघामध्ये एक लेफ्ट राऊंड बॅट्समन बघितला तर मात्र जितू पाटील हा एक आहे आणि नागरी संघामध्ये शरद फरले हा लेफ्ट राऊंड बॅट्समन आहे. पुढचा बॉल घेऊन जाईल आणि ठाकरे
हो या ओव्हरला एकदाच बॉल अनिल याचा होता, मात्र बघायचं आहे शहरापासून दूर चेंडूला ढकलून दिलं होतं. लेग बायच्या रूपाने धाव मिळेल, लेग बायच्या रूपाने धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 43च्या मध्ये. अतिशय चांगली धावसंख्या या ठिकाणी वाढत चाललेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अनिल ठाकरे गोलंदाज पार्कवर आहे. बघा हे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे, जे जालं लावलेलं आहे ते खास करून शर्यतीसाठी हे जालं लावलेलं आहे. ऑन साईडला वाडिश मिड विकेटला एक चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ आणि कॉटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. हे क्षेत्ररक्षण आपण बघतोय की हे चांगलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे, खास करून शर्यतीसाठी लावलेलं आहे. स्लोवरचा बॉल यावलेला डॉट चेंडू जरूर पाहायला भेटतोय अनिल या ठिकाणी, कारण की अनिलचा काही चांगला गोलंदाज आहे, कारण की स्लो डिलिव्हरी त्याच्यानंतर फास्ट डिलिव्हरी याच्याकडे भरपूर अनुभव आहे आणि या अनुभवानुसार ही चांगली गोलंदाजी त्याला करावं लागेल अनिल याला. या ओव्हरला बघायचं आहे क्षेत्ररक्षण व्यवस्थित होत नाही, या ठिकाणी धाव जरूर मिळतोय. नागडे या संघाला आता चांगला कॉल केला जातोय दोन्ही बॅटअपमध्ये. धावा मिळतात या ठिकाणी एक सिंगल धाव आणि सिंगल धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 44 वरी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 44 रन्स म्हणजेच 44 धावा, 40 आणि 4 धावा आपण बघतो या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे, खोलवरचं क्षेत्ररक्षण. या वेळेला बॉलला फाईनच्या दिशेने बघायचं आहे, यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं होतं, मात्र धावा या ठिकाणी काही रोखू शकत नाही. जरूर या ठिकाणी धाव सुद्धा मिळाली असती, परंतु या ठिकाणी समोरच्या बॅटरला चांगला कॉल करायला होता, धाव पूर्ण झाली असती, परंतु तितक्याच वगैरे चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालेलं आहे NSK शिलोतर संघाकडनं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 45च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अनिल. यावेळेला बॉलला पाठवून दिलेला आहे त्या दिशेने कॅपमध्ये आणि मिळतात या 4 धावा आणि या 4 धावेने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेलं आहे ते 49च्या घरामध्ये. अगोदर आपण बघितलं होतं इथे बॉल शिल्लक आहेत, शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय इथे बॅटिंग केलेली आहे. अगोदर पहिल्या षटकामध्ये आपण बघितला थोडंसं नागरी संघाची परिस्थिती थोडीशी खराब होती, परंतु त्याच्यानंतर फर्स्ट आणि ज्यावेळेस सेकंड आणि थर्ड केअर या ठिकाणी ज्यावेळेस येते त्यावेळेला गाडी जितके वेगाने पडलेली आहे. बॅक टू बॉल सरळ बॅटने चेंडूला खेळून काढला जातोय, एक धाव ठिकाणी मिळाली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज या ठिकाणी. 20 स्पीड होते या ठिकाणी आणि बघता बघता या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट पूर्ण करून केलेले आहेत. असे त्यांनी षटक देखील या ठिकाणी समाप्त झालेले आहे आणि धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे 51 आणि 52 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. या 24 चेंडूमध्ये जवळजवळ 22 धावांचं जवळजवळ 52 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. काय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग केलेली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं नागरी संघाची धावसंख्या थोडीशी कमी होती आणि या 2 ओव्हरमध्ये बघितलं तर एक चांगली धावसंख्या या ठिकाणी आलेली आहे. विलास पाटील 51 धावा पहिल्या डाऊनच्या संपुष्टामध्ये आणण्यात आलेले. सर्वप्रथम बॅटिंग केली आई चौंडाई नागरी संघाने आणि त्याच्यामध्ये बॅटिंग करत असताना 51 धावांचा या ठिकाणी डोंगर उभारलेला आहे आणि 52 धावांचं एक टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे. जर चुकून कोण जेवायचं राहिला असेल तर मित्रांनो जेवून घ्यायचं आहे, जेवण भरपूर आहे. चुकून कोण जेवायचा राहिला असेल मित्रांनो तर आपण जेवून घ्यायचं आहे, जेवण भरपूर आहे. 51 धावा 52 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. आदरणीय सन्माननीय या ठिकाणी उपस्थित होत आहेत मान्य श्री कमलाकर जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटची मॅच असेल का आजची फायनल झाल्यानंतर आपली
आपली 5 ओव्हरचीच केलो. हां 5 ओव्हरची. हां मजा नाही ना. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. प्रत्येक ठिकाणी मॅच नेहमी असतात. मागच्या वर्षी सुद्धा मी बघितलं होतं की या स्पर्धेला भेट दिली होती कमलाकर जाधव सरांनी आणि यावर्षी सुद्धा या स्पर्धेला भेट दिलेली आहे. आणि कार्याध्यक्ष अशोक भोई सुद्धा आहेत. भूषण कामनकर हे सुद्धा जे सदस्य आहेत माहीत सदस्य तो शब्द आहे. तुला बोलतात नाही तो सदस्य आणि त्या सदस्य बोलतात. आपण नाव तरी वाचलं सदस्य. हां हां गोलंदाज सदस्य बोलतात की लोक तुला हसतात तुला सदस्य बोलतात. नंबरच बोलतात पण तो पटकन शब्द उत्तर होते ना जॉईन होतात. चला क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे मित्रांनो. आपण दुपारचं सत्र चालू आहे आणि या दुपार सत्रामध्ये हे चालू असणारं मॅच दोन संघामध्ये पाहायला मिळतोय. इथे पहिला डाव नुसता संपुष्टामध्ये आणण्यात आलेला आहे आणि सर्वप्रथम बॅटिंग केली होती नागली संघाने 51 धावा आणि 52 धावांचं एक टार्गेट ठेवलं आहे. पंचांनी सुद्धा कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगलं काम केलेलं आहे. आज देखील पंचांच्या भूमिकामध्ये आपण बघतोय. विश्वास आणि योगेश जाधव हे दोन बॅटर जायला मैदानाच्या ग्राउंडच्या आतमध्ये. गोलंदाज मार्कवर असेल सुभाष परेड. हा देखील एक चांगला गोलंदाज बघायचा आहे. 52 टार्गेट्स या ठिकाणी त्यांना पूर्ण सेट करायचं आहे. जवळजवळ 24 चेंडूमध्ये या धावा त्यांना पूर्ण करायचं आहे. तुमची नाणेफेक बघितली जाणार नाही. कंपल्सरी चेस आहे आणि या धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. गोलंदाज हो यावेळेस बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. तर धाव जरूर मिळते. एकने संघाचं आणि आपलं सुद्धा या ठिकाणी खातं खोललं जातोय पहिल्याच बॉलवरती. संघाची धावसंख्या आहे 1. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा येईल. सुभाष पुढचा बॉल घेऊन जातोय. सॉफ्ट बॅटने चेंडूला खेळून काढलेला आहे. बघायचा यावेळेस बॉल निघून जाईल 4 धावांसाठी आणि बिरतात या ठिकाणी 4 धावा. या पावपेचा पुरेपूर फायदा उचललेला आहे बॅटरने. काय जबरदस्त सॉफ्ट बॅटने चेंडूला खेळून काढलाय आणि या 4 धावांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती 5च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अच्छी गेंदबाज यहाँ पे कर रहे गेंदबाज, लेकिन बल्लेबाज देखिए बहुत अच्छी तरह से यहाँ पे बल्लेबाज कर रहे हैं. टीम का टोटल स्कोर 5 पर. इसी तरह से गेंदबाज करना पड़ेगा. सुभाष अच्छी गेंदबाज करते हैं तो आगे जा सकते है टीम नागला टीम. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल सुभाष. हो यावेळेला बघायचं आहे उंची जास्त आहे मात्र लो लाईट्स मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत 3 क्षेत्ररक्षण तिथे येत आहेत आणि 3 क्षेत्ररक्षण जवळ आल्यानंतर
जास्त काय धाव मिळू शकणार नाही. फक्त सिंगल धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वर. ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 6 धावा. अजून धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी विजयासाठी. पहिलं षटक चालू असताना 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6. पुन्हा एकदा लॉकअपच्या दिशेने बॉल जरूर येत आहे आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. मिळतात पुन्हा एकदा या 4 धावा आणि टीमचा टोटल स्कोर आता मात्र जाऊन पोहोचलेला आहे. धावसंख्या 10च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 4 चेंडूमध्ये इथे धावा आपण जर बघितलं या स्कोर बोर्डवरती 10 धावा. अजून फक्त 2 बॉल शिल्लक असतील पहिली षटकातले. ते गोलंदाजी इथे चांगले आहे मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. गॅपमध्ये सगळं सहज बॅटने आपण बघितलं 2 चौकार आले होते. पाचवा चेंडू घेऊन जाईल गोलंदाज. हो यावेळेलाच 30 सेकंडच्या आतमध्ये झेल होऊ शकतोय आणि या ठिकाणी झेल व्यवस्थित झाला नाही. याचा झेल घ्यायला होता. बिडापमध्ये हा चांगला झेल होता. 30 सेकंडच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण व्यवस्थित झालं नव्हतं मात्र गोलंदाजी चांगली झाली होती परंतु झेल हा व्यवस्थित झाला नव्हता. ड्रॉप या ठिकाणी झालेला आहे झेल. शेवटचा बॉल असेल पहिली षटकातला. गोलंदाज सुभाष परेड अंतिम बॉल घेऊन जातोय. सामना करेल नवीन यावेळेला असा बॉल जरूर व्यवस्थित आहे मात्र डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो. षटक संपलं जातोय. पहिल्या षटकामध्ये एकंदरी 52 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावर आपण जर बघितलं तरी इथे 11 धावा या आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आलेल्या आहेत. येणाऱ्या अजूनही 18 बॉलमध्ये आता मात्र समीकरण थोडंसं बदललेलं आहे. टीम मीटिंग करायची नाही लक्षात घ्यायचं. 18 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे आणि जर या ठिकाणी जर 41 धावा जर येत आहेत तर एनएसके शिलोतर संघ सुद्धा विजय होऊ शकतोय. शरद फरले येतोय गोलंदाज पार्कवर. 41 धावांची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. 18 बॉल आणि या 18 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल घेऊन जातोय गोलंदाज शरद. या वेळेला डान्सिंग डाऊन डान्स करण्याचा प्रयत्न होता मात्र बॉल इथे पंच इशारा करतायत की इथे खराब चेंडू आहे. अवांतर धाव मिळते. खराब स्वरूपाने धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 12 वर. ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. इथे मात्र गोलंदाजी चांगली करायची आहे नागले संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल. या वेळेला जरी वाईट चेंडू टाकल्यानंतर हा बॉल अतिशय चांगला चेंडू टाकलेला आहे. सुद्धा चेंडू म्हणावं लागतोय. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मात्र चांगली आहे नागले संघाकडे आणि जर सोबतचं जर संघाला जर थांबवायचं असेल तर इथे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणं हे खूप चांगलं आहे. या वेळेला बघायचं आहे आता बॉल थोडासा मला वाटतं स्पिन होतोय. सरळ चेंडू तिथे निघून जातोय. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज शरद याने. पुढचा बॉल जरूर घेऊन जातोय. यावेळेला चेंडू मागे यास विकेट मिळाली जातोय आणि ती सुद्धा मोठी विकेट या ठिकाणी मिळाली जाते एनएसके शिलोतर संघाला. इथे चटका लागला जातोय आणि मला वाटतं विश्वासका हा चांगला फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. एनएसके शिलोतर या संघाला धावसंख्या 12 असताना हा पहिला विकेट या ठिकाणी गमावलेला आहे. आता मात्र नव्याने बॅटर जात आहे अनिल ठाकरे. अनिल ठाकरे निश्चित जाताना दिसत आहेत. नंबर 3 क्रमांकावरती या फलंदाजाला पाठवलं जातोय. धावसंख्या 12 असताना महत्वाचा एक चांगला फलंदाज बाद झालेला आहे.
धावांची आवश्यकता आहे. दुपार 17 मध्ये हा मॅच चालू आहे मित्रांनो, कारण की या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस टेनिस क्रिकेट चे आपण मॅच की बघतोय, जा मास्टरच्या मॅच आपण या ठिकाणी दमण दौऱ्यामध्ये हे 4थं वर्ष आहे. गोलंदाज लेफ्टम गोलंदाजी करतोय, चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातोय. एक धाव ठिकाणी मिळेल अनिल याला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होता पण तो तिथे कॉल केला जातोय. जास्त का धाव मिळणार नाही, एकच धाववरती समाधान मानावं लागतोय आणि एक धाव मिळाल्याने तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 13वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आता 13नी काहीच चालणार नाही, या ठिकाणी पोटे फटक्यांची आवश्यकता आहे. यावेळेस हवेमध्ये चेंडू बघायचा, झेल होण्याची शक्यता पाहतोय. चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर, मिळतात या 4 धावा. NSK शिलोत्तर संघाला 4 धावा मिळाल्यानंतर टीमचा टोटल स्कोर आता जाऊन पोहोचलेला आहे 17वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. जर ही फटकेबाजी व्यवस्थित जर झाली तर निश्चित धावा या येऊ शकतात. शेवटचा बॉल आहे ना, शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातला. जर बॉल जर आला नसेल तर दुसरा बॉल पंचांकडे पोहोचवायचा आहे. शेवटचा बॉल आहे, 5 चेंडू टाकून झालेले आहेत. दूसरी गेंद की आखिरी गेंद लेके जा रहे शरद, और इस बार गेंद को हवा में, और ये कैच अच्छा यहाँ पे लिपकता हुआ, और यहाँ पे महत्वपूर्ण का एक विकेट और जाता हुआ यहाँ पे NSK शिलोत्तर योगेश याची खेळी संपुष्टामध्ये. आणि मला वाटतं चांगला फलंदाज बाद झालेला आहे, चांगला झेल घेतलेला आहे या ठिकाणी. ग्राउंड टीम मीटिंग जास्त घेऊ नका, कारण की आपल्या इकडे वेळ खूप कमी आहे. आपल्याला आणखी सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. फायनलचा मॅच सुद्धा आपल्याला आज खेळवायचा आहे मित्रांनो. धावसंख्या 17वर जाऊन पोहोचलेले आहे. आता फक्त विजयासाठी 12 बॉलमध्ये धावांची आवश्यकता असेल. आमचे ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी आहेत कुंदन पाटील. तर फक्त 12 बॉलमध्ये विजयासाठी आपण जर बघितलं, इथे धावसंख्या झालेली 17 आणि 52 धावांचा पाठलाग करत असताना 12 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता असेल. चला आपण ग्रुप मीटिंग करू नका, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे मित्रांनो. पाणी चांगलं मैदानाच्या आतमध्ये पोचवलं जातं आहे. पाणी प्यायचं आहे, पाणी हे आपलं जीवन आहे मित्रांनो. एक वेळ जेवण नसलं तर चालेल पण पाणी हे पहिलं पाहिजे. तुकाराम पाटील त्यांच्या तुकाराम काका म्हटलं तरी चालेल, काय हरकत नाही, परंतु सेवाही उत्तम केली जाते. त्यांच्या संघासाठी, त्यांच्या खेळाडूंसाठी हे पाणी पोचवलं जातं. पुण्याचं काम ते करतात त्यांच्या संघासाठी. बरेचसे असे मोठमोठी लोक आहेत, पाणी पाजणारे असे भरपूर लोक आहेत, कारण की बऱ्याचशा ठिकाणी पाणी किंवा कुठलं जेवण जर असलं ते जेवण सुद्धा दिले जातात. समाजसेवा चांगली केली पाहिजे मित्रांनो. समाजसेवा जी केली पाहिजे आणि खरोखरच करतायत. गोलंदाज चांगली गोलंदाजी करणं 2 षटकामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. आणि इथे जर विचार केला तर 2 षटकामध्ये या धावा अतिशय चांगल्या आलेल्या आहेत. 17 धावा आपण बघतो या स्कोरबोर्डवरती. आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. दयानंद पाटील हा गोलंदाज मार्कवर येतो. यावेळेला क्रॉस केला होता बॉलला, बघायचं आहे क्षेत्ररक्षण होईल का. चांगलं यस, चांगले क्षेत्ररक्षण होतोय नागल्या संघाकडनं. जास्त काय धावा मिळणार नाही. 2च धावा, 18वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आता 11मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय दयानंद पाटील.
हो यावेळेला बघायचं आहे, चौदा अपील झाली होती, बघायचं आहे, चौदा अपील केली होती, मात्र मला वाटतं पंचांनी फेटाळून लावले जातोय. एक चांगला चेंडू बनावा लागतोय त्यानेचा. 10-34. आता 10 मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुढे येण्याचा प्रयत्न केला जातोय. हवामध्ये चेंडू आहे, बघायचा आहे, शरद तिथे आहेत, कुठली चुकी होत कामाने, मात्र इथे चांगले झेल घेतलेला आहे. शरद याने चांगलं झेल घेतलेला आहे आणि झेलच्या रूपाने दुसरा मला वाटतं फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. 3 बाद झाले ना. फलंदाज खरोखरच सुंदर गोलंदाजी होते, चांगला झेल घेतला जातो. आणखी एक फलंदाज बाद झालेला आहे NSK शिलतर या संघाचा. विनोद मध्ये या फलंदाजाला पाठवलं जातोय. पहिल्या बॉलवरती एक धाव, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर एक विकेटचं पतन झालं होतं. आहे आता आपली शेवटला पहिला त्यांची लागेल. शेवटला आपली ना. हां दोन कशी काय आता एकच मॅच. पुन्हा एकदा दुसरी आपली विनोद मध्ये स्ट्राईक कडे जातात. टायगर नाही भेंडीपाडा. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय. यावेळेला टॉस केला जातोय, बॉलला त्या दिशेने पाठवून दिले जातोय. एक धाव ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज, मात्र चांगला कॉल केला जातोय. जास्त काय थांब मिळणार नाही. टायगर संघ आणि भेंडीपाडा संघाचा भेंडीपाडा संघाचा कर्णधार आणि टायगर मास्टर कामत संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचा आहे. त्वरित यायचा या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. जोरदार अपील आणि यस फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. पंचांचा बोर्डचा आकाशाकडे उंचावलेला आहे आणि फलंदाज बाद झालेला आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आणखी आपल्याला आजच्या दिवसामध्ये फायनलचा मॅच सुद्धा आपल्याला या ठिकाणी खेळवायचा आहे. थोडीशी घाई करायची आहे. आपल्याकडे आज वेळ थोडासा कमी आहे मित्रांनो, थोडासा सहकार्य या ठिकाणी करायचं आहे. संतोषाला पाठवलं जातोय. धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. शेवटचा बॉल असेल दयानंद पाटील, गोलंदाज मार्कवर सुद्धा गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स याच्या नावे सुंदर गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत आपण बघितलं या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी केलेली आहे. चा बॉल घेऊन जाईल, त्या चेंडूवरती सामना करेल संतोष. यावेळेला बघायचा जोरदार अपील झाली होती, मात्र हा न करता बॉल शरीरापासून दूर गेला होता. अशा पद्धतीने षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. जवळजवळ 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आता येणारे फक्त 6 बॉल असतील आणि या 6 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित यायचं या ठिकाणी. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जर माझा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल, आपल्या याच्यानंतर टायगर मास्टर संघाचा कर्णधार यायचा आहे. आपली फायनल आहे ते कशी काय लगेच होईल आपली फायनल? आजची आहे ती, झालेली हरलेल्यांची फायनल आहे ती. रवींद्र पाटील लवकर रवींद्र पाटील चला रवींद्र पाटील यांनी आपण जरा घाई करायची आहे, लवकर या. शाहिद अन्सारी आणि शाहिद अन्सारी यांना सुद्धा विनंती असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन या. अनिल पाटील अनिल पाटील येथे गोलंदाज मार्कवर. शेवटचं षटक यावेळा अगोदर सफल झाला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा भुसली घेतोय, सरळ मिडियम स्टंपवरनं 6 बॉल निघून जातो इश्रेकच्या हातामध्ये. असुसेनचे खजिनदार आहे ते आणि चांगली गोलंदाज सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे, इथे सुद्धा चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल.
या वेळेला फलंदाज यस फलंदाज बाद होतो या ठिकाणी मिळते या ठिकाणी मोठी विकेट मिळते आणि आता येणारे फक्त 4 बॉल असतील शेवटचे फक्त 4 बॉल शिल्लक आहेत दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी येताना दिसत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे आपण नाणेफेक सुद्धा आपण करणार आहोत जाम बघतो तो निरकून राजेश यांना पाठवलं जातोय आपण टॉस करून घ्यायचं या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत कॉईन असेल गिरधर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय असोसिएशनचे सल्लागार आहेत आणि या ठिकाणी हा टॉस केला जातोय त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक केला जातोय दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत आणि हा टॉस केला जाईल इथे पुढचा बॉल चढून घेऊन जातोय गोलंदाज यावेळी टॉस केला ऑन साईडला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर बॉलला पाठवून दिलेला 6 धावांसाठी चेंडू टाकला होता खोल चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये हा बॉल गेलेला आहे 6 धावा मिळाल्या तर धावसंख्या इथे थोडी वाढलेली आहे फक्त येणारे फक्त 3 बॉल मला वाटते शिल्लक आहे या ठिकाणी टॉस झालेला आहे कोणी जिंकलाय टॉस कोणी जिंकला टायगर येस टायगर्स संघाने टॉस जिंकलेला आहे टॉस जिंकलेला आहे बॉल दुसरा पाठवून द्यायचा आहे बॉल जर आला नसेल दुसरा बॉल तिथे पाठवून दिलेला आहे फक्त शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत अनिल या वेळेला चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय बघायचं आहे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय जास्त धाव मिळू शकत नाही याचं कारण होऊ शकतं कारण की क्षेत्ररक्षण तिथे मात्र चांगलं झालेलं आहे तितक्याच वेगाने चांगला थ्रो सुद्धा स्ट्राईक एंडकडे होतोय 15 मिनिटं गोलंदाज हो या वेळेला बॉलला उंची जास्त आहे बघायचं आहे झेल होण्याची शक्यता परंतु लो नाईट्स मध्ये बॉल पडला जातोय आणि इथे धावा जरूर मिळत आहेत कारण की पुढल्या षटकापासून ही चांगली सुरुवात करायला हवी ती कुठेतरी जे बॅटर जे आले होते सलामीला ते बाद झाल्यानंतर इथे आपण बघतोय की थोडंसं कमी पडताना दिसतोय NSK शिलोतच संघ पुढचा बॉल घेऊन जातोय यावेळेस पास केला ऑन साईडला काव काढण्याच्या दिशेने बॉल निघून जातोय 6 धावांसाठी षटकार आणि हा षटकार आपण बघितला की भरपूर उशिराने हा षटकार आलेला आहे इथे थोडासा कमी पडतोय NSK शिलोतच संघ हळक NSK शिलोतच संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन आई चौंडाई मास्टर नागले संघ आता 4 वर्षच केले नाही सत्कार का छोटा काहीतरी नाही एक अनिल नाही ते मला ते बाहेरचं जास्त खायच्या मागे माईक पण हॅलो क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि मी सरांना विनंती करतोय की आपण थोडं मला सहकार्य करायचं आहे
कैलास पाटील या सरांना मी विनंती करतोय की मला थोडं सहकार्य करायचं आहे, समालोचन करण्यासाठी थोडं यायचं आहे. मी सरांना विनंती करते की थोडं मला सहकार्य करायचं आहे. जमलं का जमलं घालवली पण जमला. त्यांना माहिती आहे शेवटी आम्ही 3 नंबरला मोठा मोठा तुम्हाला मोठा मोठा घेऊन जायचा. आता ही झाल्यावर दुसरी ना आता किती येईल आता काय करून फायदा नाही. जेवणीच का तुम्ही जेवण आता जेवण जेवलो मी नाही मी जेवलो एकटा फ्रॅक्चर हो ना. मी तिथे नाईटला मॅच खेळलो ना, थोडा इकडे शाखी नाचका बसलाय, त्याच्यामुळे बॅटिंगच लागली. 3 पाले तो शॉट ना तसाच आवाज, झाला विषय माझा. 3 पाले तोच फटका ना तोच तिथंच कॅच. स्पॉन्सरची मॅच नाही ना प्रदर्शनी मॅच नाही. जायला घंट्याकडे लवकर पोहोचेल हरेश कन्फर्म केला का? राजा बोला ठीक आहे, मै नाही ऐकत. राजा बोला ठीक आहे. चला बाय बाय. चला बाय बाय. हा का असं इतकं इमानदारी.